मंडई गेली 3 निवडणुकात महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे मान खटाव विधानसभा मतदारसंघ। 2009, 14 आणि 19 असे 3 टर्म तिथून जयकुमार गोरे विद्यमान आमदार आहेत। आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता भारतीय जनता पार्टी असा जयाभाऊंचा राजकीय प्रवास राहिलाय। यंदा सुद्धा राज्यात मान खटावने सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले। एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडून जयकुमार गोरेंची उमेदवारी फायनल झाली होती, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवार सुद्धा निश्चित होत नव्हता। आणि अखेर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चौथ्या उमेदवारांच्या यादीमध्ये मान खटावचं नाव आलं आणि मतदारसंघापुढचं नाव वाचून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। अख्ख्या मतदारसंघात 2 दिवसांपूर्वी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण एकाएकी प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी रद्द करत मान खटावमधून माजी आमदार प्रभाकर घारगे यांना उमेदवारी निश्चित झाली। कालचा दिवस मान खटावच्या राजकारणातला सगळ्यात चर्चित दिवस ठरला। एका बाजूला विद्यमान आमदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरत होते, तर दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या संदर्भात मान आणि खटाव तालुक्यांमध्ये संभ्रम दिसत होता। इच्छुक उमेदवार असणाऱ्या प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेच्या शेखर गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या। दोघांनी 2 दिवसात आपापल्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले, पण प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिल्यामुळे कुणी म्हणत होतं की पवारांनी जयकुमार गोरेंना बाय दिले, तर कुणी म्हणू लागलं मान खटावच्या राजकीय पटलावर शरद पवारांनी नवी चाल खेळली। मग काय असू शकतं खरं गणित? मान खटावच्या राजकारणात नक्की घडतंय तरी काय? उमेदवारी मिळालेले प्रभाकर घारगेंची ताकद नक्की किती आहे? कसा जयाभाऊंच्या विरोधात त्यांचा टिकाव लागेल आणि प्रभाकर घारगे मान खटावचे पुढचे आमदार होऊ शकतात का, याचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी। मंडळी, मान खटाव विधानसभा मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी आणि विद्यमान आमदार असणाऱ्या जयकुमार गोरे यांचा इतिहास आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून अगोदरच पाहिलाय, त्यामुळे थेट मुद्द्याला हात घालतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 उमेदवार याद्या जाहीर झाल्या, तरी सुद्धा मान खटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कोणतीच निश्चितता नव्हती। एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे इच्छुक होते, तर दुसरीकडून शरद पवार गटाकडून प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि माजी आमदार प्रभाकर घारगे हे सुद्धा इच्छुक होते। उमेदवारीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली की कार्यकर्त्यांच्यात उमेदवारी कोणाला मिळणार याच्यावरून पैजा लागू लागल्या आणि 2 दिवसांपूर्वी मान खटावची उमेदवारी प्रभाकर देशमुखांना फायनल झाल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या। देशमुखांच्या समर्थकांच्यात उत्साह वाढला आणि एकाएकी प्रभाकर देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नाही अशा आशयाची पोस्ट केली। दुसऱ्या बाजूला शेखर गोरे यांना सुद्धा तिकीट मिळणार नाही हे फायनल झालं होतं आणि दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची चौथी उमेदवारांची यादी समोर आली। मान खटाव विधानसभा मतदारसंघासमोर नाव होतं प्रभाकर घारगे। शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख दोघांनी आपापल्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि पुढचा निर्णय 2 दिवसात जाहीर करू असं जाहीर केलं। पण मान खटाव मतदारसंघामध्ये यंदाची लढत जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशीच असणार हे मात्र कन्फर्म झालं। प्रभाकर घारगे, नव्या पिढीतल्या तरुणांना जरी हे नाव फारसं माहीत नसलं, तरी राजकारणात मुरलेल्या लोकांसाठी प्रभाकर घारगे हे नाव नवीन नाहीये। तुरुंगात असून सुद्धा निवडणुकीत जिंकणारा, अजित पवारांच्या खमक्या समर्थकाला पराभूत करणारा माणूस म्हणून महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे। एका छोट्याशा खेडेगावातून BScचं शिक्षण पूर्ण केलेला एक पोरगा मान खटावसारख्या दुष्काळी भागात व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे ओळखून व्यवसायाकडे वाटचाल करायला सुरुवात केली। व्यवसायासोबतच समाजकारण आणि राजकारणाची जोड त्यांनी व्यवसायाला लावून धरली आणि त्या माध्यमातूनच गावाच्या आणि तालुक्याच्या औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभाकर घारगेंनी आपला प्रभाव निर्माण केला। साताऱ्यात नामांकित असणाऱ्या 3 स्टार प्रीती एक्झिक्युटिव्ह नावाचं हॉटेल उभारलं। पुढे जात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचा कारखाना असावा म्हणून पडळच्या माळरानावर खाजगी खटाव मान साखर कारखाना उभारला। कारखान्याशी संलग्न असणारे वीज आणि इथेनॉल निर्मितीचे प्रोजेक्ट्स उभारले आणि खऱ्या अर्थानं परिसरात औद्योगिक क्रांती केली। सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान बघताना त्यांना विधान परिषद सदस्य बनवण्यात आलं। पण घारगे चर्चेत आले जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडीपासून। 2021 मध्ये कथित प्रकरणामुळे प्रभाकर घारगे न्यायालयीन कोठडीत होते। अजित पवारांकडून त्यांचे निकटवर्ती असणाऱ्या नंदकुमार मोरे यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात प्रभाकर घारगे यांनी बंडखोरी करत उमेदवारी लढवली, पण प्रभाकर घारगे त्यावेळी तुरुंगात होते, त्यामुळे त्यांच्या मुलींनी आपल्या वडिलांसाठी खिंड लढवली आणि निवडणुकीत प्रभाकर घारगेंचा विजय झाला।
घारगेंनी आपलं राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. आता तेच प्रभाकर घारगे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एका बाजूला घारगेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहे, पण दुसरी बाजू घारगे बलाढ्य असल्याचा दाखला देतात. आता घारगे बलाढ्य आहेत असं म्हणण्यामागचा पहिला मुद्दा म्हणजे घारगेंची असणारी अजातशत्रूची प्रतिमा. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी प्रभाकर घारगेंची जवळीक आहे. राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते पुढारी त्यांच्या बाजूनं त्यांचं रान पेटवणार. त्यामुळे घारगे जयकुमार गोरेंविरोधात तगडी फाईट देतील असं बोललं जाते. आता दुसरा मुद्दा म्हणजे घारगेंचं सहकार क्षेत्रातलं वजन. साखर कारखाना आणि अन्य सहकार क्षेत्रातील आपल्या कार्याच्या माध्यमातून प्रभाकर घारगे हजारोंना रोजगार देणारा नेता म्हणून परिचित आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे खटाव तालुक्यातील निर्णायक ठरणारी मतं. मान खटाव विधानसभा मतदारसंघात मानबरोबरच खटाव तालुक्यातील मतं निर्णायक ठरतात. ही खटाव तालुक्यातील मतं पूर्णपणे प्रभाकर घारगे यांच्या पाठीशी असल्याचा दावा प्रभाकर घारगेंनी केलाय. शिवाय जयकुमार गोरेंवर झालेल्या कथित कोरोना काळातील आरोपांमुळे आणि खटाव तालुक्यातील काही गावांमध्ये न पोचलेल्या पाण्यामुळे खटाव तालुक्यातून जयकुमार गोरे यांच्या विरोधात सूर आहे अशी चर्चा आहे. त्यातच जर माणमधले सर्व पदाधिकारी मागच्या निवडणुकीप्रमाणे संघटित राहिले तर इथून सुद्धा अटीतटीची लढत होऊ शकते आणि याचाच फायदा प्रभाकर घारगे यांना होणार असं बोललं जाते. आता चौथा मुद्दा म्हणजे रोजगारासाठी प्रयत्न करणारा नेता अशी असणारी ओळख. साखर कारखाना आणि इतर व्यवसायांच्या माध्यमातून प्रभाकर घारगे रोजगार निर्माण करणारा नेता म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यामुळं मान खटावमधील युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रभाकर घारगे प्रयत्नशील असतील. परंतु उमेदवारीवरून नाराज असणारे शेखर गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान आता प्रभाकर घारगे यांच्यासमोर असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेचे शेखर गोरे या दोघांना सुद्धा राज्यात मोठी संधी दिली जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळे ते सुद्धा निवडणुकीत जयकुमार गोरेंना पराभूत करण्यासाठी घारगेंचा प्रचार करतील असं बोललं जाते. या साऱ्या गोष्टींमुळे प्रभाकर घारगे गोरेंच्या विरोधात तगडं आव्हान उभं करू शकतात. प्रभाकर घारगे हे खटाव तालुक्यातील असल्यामुळे मान तालुक्यातील मतदार त्यांना आपलंसं करेल का हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु घारगे यांच्या समर्थकांकडून जयकुमार गोरे सुद्धा 2009च्या निवडणुकीवेळी तालुक्याला नवीनच होते असा दाखला दिला जातो. शिवाय शरद पवार यांच्यासारखा माणूस मान खटावसारख्या मतदारसंघाची उमेदवारी देताना 100 वेळा विचार करूनच देणार असा तर्क राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लावू लागलेत. मग आता एकंदरीतच प्रचारात आघाडी घेतलेल्या गोरेंविरोधात प्रभाकर घारगे कशी रणनीती आखतात, देशमुख आणि शेखर गोरे इथं काय भूमिका घेतात यावर पुढची गणितं अवलंबून असतील. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? प्रभाकर घारगेंना पुढं करून शरद पवारांचा डाव बसला की फसलाय? घारगे जयकुमार गोरेंना तगडं आव्हान देऊ शकतात का, की मग गोरे आपला गड यंदा सुद्धा राखतील? जयकुमार गोरे की प्रभाकर घारगे कोण असतील मान खटावचे पुढचे आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.